समाजचार सार विवेक निरूपण. जेव्हा आपण निरूपण ऐकत असतो तेव्हा ते बरोबर आहे, खरे आहे असे पटते. पण नंतर व्यवहार सुरू केला की विसरायला होते. म्हणून शाश्वत काय, अशाश्वत काय याचा परत परत विचार करावा लागतो. हे विश्व चालवणारा अंतरात्मा जरी देवच असला तरी तो चंचळ म्हणजेच अशाश्वत आहे. परंतु त्याच्याशिवाय निश्चळ असे ब्रह्म कळणार नाही. मात्र मध्ये येणाऱ्या शून्यावस्थेला ब्रह्म समजू नये. कित्येक माणसे व्यवहारात नीतिन्यायाने वागत नाहीत. तसे न करता जीवनात सार ओळखून घ्यावे, सावध राहून परीक्षा करावी. या गोष्टींची सवय लागल्याने तीच पुढे परमार्थातही उपयोगी पडेल. श्रीराम ब्रह्म म्हणजे निराकार, गगनासारिखा विचार, विकार नाही निर्विकार, तेची ब्रह्म. ब्रह्म म्हणजे निश्चळ, अंतरात्मा तो चंचळ, द्रष्टा साक्षी केवळ, बोलिजे तया. तो अंतरात्मा म्हणजे देव, त्याचा चंचळ स्वभाव, पाळीत आहे सकळ जीव, अंतरी वसोनी. त्या वेगळे जड पदार्थ, तेणे विण देह व्यर्थ, तेणे चिकळे परमार्थ, सकळ काही. कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग, देवची चालवी. चंचळे विण निश्चळ कळेना, चंचळ तरी स्थिरावेना, ऐसे हे विचार नाना, बरे पहा. चंचळ निश्चळाची संधी, तेथे भांबावते बुद्धी, कर्म मार्गाची जे विधी, ते मग ऐलीकडे. सकळ परमार्थास मूळ, पंचीकरण महावाक्य केवळ, तेची करावे प्रांजळ, पुन्हा पुन्हा. जो एकची विस्तारला, तो अंतरात्मा बोलिला, नाना विकारी विकारला, निर्विकारी नव्हे. ऐसे प्रकटची आहे, आपुल्या प्रत्यये पाहे, काय राहे काय न राहे, हे कळेना. जे अखंड होत जाते, जे सर्वदा संहारते, रोकडे प्रचितीस येते जनामध्ये. नाही न्याये नाही नीती, ऐसे हे लोक वर्तिती, आणि अवघेच सार म्हणती, विवेकहीन. धोंडे सांडून सोने घ्यावे, माती सांडून अन्न खावे, आणि अवघेची सार म्हणावे, बाष्कळपणे. म्हणून हा विचार करावा, सत्य मार्ग तोची धरावा, लाभ जाणून घ्यावा विवेकाचा. सारगार एकची सरी, तेथे परीक्षेस कैची उरी, या कारणे चतुरी परीक्षा करावी. जेथे परीक्षेचा अभाव, तेथे दे घाव घे घाव, सगट सारिखा स्वभाव लौंदपणाचा. घेव येतेची घ्यावे, घेव न येते सांडावे, उंच नीच ओळखावे, त्या नाव ज्ञान. संसार सांतेस आले, एक लाभे अमर झाले, एक ते करंटे ठकले, मुदल गेले. जाणत्याने ऐसे न करावे, सारतेची शोधून घ्यावे, असारते जाणून त्यागावे, वमक जैसे. जेही जैसे संचित केले, तयास तैसेची घडले,
जे अभ्यासी पडो न जडले ते तो सुटेना. एक दिव्यान्ने भक्षिती एक विष्ठा सावडिती. आपल्या वडिलांचा घेती चाभिमान. असो विवेके विण बोलणे ती तुकासीण. कोणी एके श्रवण मनन केलेची करावे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सारविवेक निरूपण नाम समास चौथा. श्रीराम.